Welcome students to my channel Chanakya Digital. आणि आज आपण आपल्या व्हिडिओचा सुरुवात परत एका मोटिवेशनल थॉटने करणार आहोत. आजचा मोटिवेशनल थॉट, इफ यू आर नॉट विलिंग टू लर्न, नो वन कॅन हेल्प यू, बट इफ यू आर डिटरमाइंड टू लर्न, नो वन कॅन स्टॉप यू. याचा अर्थ काय बाळांनो? जर तुमची दृढ इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला यश संपादन करण्यापासून किंवा ज्ञान अर्जित करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि जर तुमची इच्छा नसेल, देव जरी आला तरी तुम्हाला मदत करू शकणार नाही बाळांनो. त्यामुळे स्टे मोटिवेटेड, स्टे हंग्री टू गेन नॉलेज. चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या लेसनला, लॉज ऑफ मोशन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ह्याच डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्सच्या रिलेटेड आज आपण काही कन्सेप्ट्स पाहणार आहोत, तो म्हणजे स्पीड अँड वेलॉसिटी. तर आपल्या लेसनचं नाव आहे लेसन नंबर 1, लॉज ऑफ मोशन. ठीक आहे, आपला पहिला कन्सेप्ट राहणार आहे स्पीड. तर सिम्पल टर्म्समध्ये आपण स्पीड काय म्हणू? स्पीड म्हणजे काय? तर हाऊ फास्ट द बॉडी मूव्स, याला आपण सिम्पल भाषेमध्ये स्पीड म्हणू. हाऊ फास्ट द बॉडी मूव्स. पण जर त्याला फिजिकल टर्ममध्ये आपल्याला डिफाईन करायचं असेल तर व्हॉट इज स्पीड? स्पीड इज डिस्टन्स कवर्ड ऑर युनिट टाईम, असंही आपण म्हणू शकतो. किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो, इट इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स गिवन टाईम. सो दोन डेफिनेशन्स आपल्याकडे, डिस्टन्स कवर्ड इन गिवन टाईम और इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स इन गिवन टाईम. ठीक आहे, मग आता आपल्याला स्पीड समजून घ्यायचा आहे, स्पीड काढायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया, कार आहे, स्टार्ट्स फ्रॉम A position and covers the distance of 20 meter to reach B point. ठीक आहे, B पॉईंटला रीच करायला ती 20 मीटर्स पार करते आणि इट टेक्स 2 सेकंड्स. सपोज इट टेक्स 2 सेकंड्स, त्यापेक्षा आपण 2 मिनिट्स म्हणूया. इट टेक्स 2 मिनिट्स टू रीच ॲट बी. इन दिस कंडिशन ह्या कारने किती स्पीड घेतला आहे टू कवर द डिस्टन्स ऑफ 20 मीटर्स इन 2 मिनिट्स. सो टू फाइंड द स्पीड फाइंड करायचं आपल्याला. आपल्याकडे डेफिनेशन आहे, डेफिनेशनवरून आपण काय करू शकतो? फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. डिस्टन्स कवर्ड इन युनिट टाईम म्हणजे स्पीड इज इक्वल टू व्हॉट? डिस्टन्स अपॉन टाइम. Distance upon time. Distance is represented by S and time is represented by T. मग इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया जेणेकरून आपल्याला स्पीड काढता येईल. सो स्पीड, डिस्टन्स इज 20 meters and time here is 2 minutes. टाइम, डिस्टन्स किती आहे? 20 meters. टाइम किती आहे? 2 minutes. मग आपल्याला इथे डिस्टन्स किती भेटतो? 10 meters पर मिनिट. ओके, प्रत्येक मिनिटाला ही कार 10 मीटरचा डिस्टन्स पार करते. ओके, मग आपल्याला डेफिनेशन कळाला स्पीडचा. मग आपल्याला फॉर्म्युला आला आहे स्पीडचा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. येस. सो आता व्हॉट इज अ युनिट? युनिट काय दिसतं तुम्हाला? मीटर्स. डिस्टन्स कशात मेजर होतो? मीटर्समध्ये. सपोज टाईम मेजर होतो सेकंड्समध्ये. मग आपण इथं काय द्यायचं आहे? डिस्टन्स इज इक्वल टू मीटर्स पर सेकंड किंवा मिनिट्स. कसंही SI सिस्टममध्ये आपण मीटर्स देतो आणि आणि CGSमध्ये, SI सिस्टममध्ये आपला युनिट काय येतो? युनिट ऑफ स्पीड
इज मीटर्स पर सेकंड आणि हे SI मध्ये आहे आणि CGS मध्ये आपण काय देतोय सेंटीमीटर्स पर सेकंड. ओके, सो आपल्याकडे इथे 2 टर्म्स आलेत आपल्याला. दॅट इज 2 गोष्टी आपण स्पीडच्या पाहिल्या. एक आहे त्याचा डेफिनेशनवरून आपण त्याचा फॉर्म्युला काढला आणि सेकंड आहे त्याचे युनिट्स. ओके, सो एक्झाम्पल हा क्लिअर असेल. आता आपण पुढे जाऊया. स्पीड, डिस्टन्स किंवा टाईम या 3 टर्ममधले कोणतेही 2 टर्म्स दिले असतील. ह्या 3 टर्म्समधले तुम्हाला कोणतेही 2 टर्म दिले असतील आणि तिसरा टर्म तुम्हाला फाइंड करायचा असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो. वी कॅन यूज अ ट्रिक. हा ट्रायंगल मेथडचा ट्रिक आपण वापरू शकतो. डिस्टन्स, स्पीड, टाईम. जर आपल्याला स्पीड काढायचा आहे तर नॉर्मली आपण काय लिहिणार डिस्टन्स अपॉन टाईम. जर आपल्याला टाईम काढायचा आहे तर डिस्टन्स अपॉन स्पीड. येस, आणि आपल्याला जर डिस्टन्स काढायचा आहे तर स्पीड इंटू टाईम. अशा पद्धतीने तुम्ही कोणताही एक टर्म फाइंड करू शकता. ठीक आहे, सो ही झाली एक ट्रिक टू फाइंड द टर्म्स. तर आपल्याकडे टाईप्स ऑफ स्पीड्स आहेत. स्पीडला आपण क्लासिफाय करू शकतो. युनिफॉर्म स्पीड. युनिफॉर्म स्पीड काय डेफिनेशनला जायचं आपण. व्हेन बॉडी कवर्स or object covers equal distance in equal time interval. युनिफॉर्म स्पीड. हा काय आपला युनिफॉर्म स्पीड आहे. म्हणजे महत्त्वाचं काय इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल. तेव्हा तो स्पीड कसा असणार आहे आपला युनिफॉर्म स्पीड असणार आहे. त्याचा एक्झाम्पल पाहूया आपण. इफ एक्झाम्पल काय, if a body covers first A to B 2 meters distance in 1 second and again from B to C it covers the same distance 2 meters in 1 second. मग इथे आपला टाइम इंटरवल पण कसा राहिला सेम 1 सेकंडचा आणि डिस्टन्स कव्हर पण कसा आहे आपला सेम आहे, इक्वल आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपण काय म्हणतो व्हॉट वी से इट इज अ युनिफॉर्म स्पीड. युनिफॉर्म स्पीड, अ ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. ठीक आहे, आता हा झाला आपला फर्स्ट. सेकंड जो टाईप आहे स्पीडचा दॅट इज नॉन युनिफॉर्म स्पीड. ठीक आहे, नॉन युनिफॉर्म स्पीड. आता नॉन युनिफॉर्म स्पीड एक्झॅक्टली अपोजिट टू युनिफॉर्म स्पीड. म्हणजेच when an object body covers unequal distance in equal interval of time. याला काय म्हणायचं आपण नॉन युनिफॉर्म स्पीड. ठीक आहे, when an body covers unequal distance in equal interval of time. आता हा अनइक्वल आणि इक्वल व्हेरी इम्पॉर्टंट आहे या केसमध्ये. एक्झाम्पल पाहूया. इफ अ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम ए वरून बॉडी स्टार्ट झाली बी पॉईंटला आली. सपोज तिने डिस्टन्स कवर केला 2 meters इन 1 second. मग ती बी पासून सीला गेली. इट कवर्स 3 meters डिस्टन्स इन अगेन 1 second, अनदर 1 second. ठीक आहे, मग इथे तुम्हाला काय दिसतं आहे पहिल्या एका सेकंदामध्ये 2 metersचा डिस्टन्स आहे आणि दुसऱ्या एका सेकंदामध्ये 3 metersचा डिस्टन्स आहे. म्हणजे इथे डिस्टन्स सेम दिसतोय का तर नाही. म्हणजेच काय दिस बॉडी हॅज डन और कवर्ड अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. दॅट्स वाय दिस स्पीड हा स्पीड कसा आहे नॉन युनिफॉर्म स्पीड आहे. ठीक आहे, आणि आता आपण तिसरा टाईप स्पीडचा पाहूया. स्पीडमध्ये टू कॅल्क्युलेट द स्पीड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड टाईप आपल्याकडे आहे तो म्हणजे ॲव्हरेज स्पीड.
ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज इज व्हॉट? टोटल. ठीक आहे, मीन ॲव्हरेज म्हणजे मीन असतो. सो ॲव्हरेज स्पीड, टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज स्पीड आपल्याला काय लागणार आहे? डेफिनेशन काय येणार आपला ॲव्हरेज स्पीडचा? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आपण कवर्ड म्हणूया इथे. टोटल डिस्टन्स कवर्ड इन टोटल टाइम. ठीक आहे. सो इट्स अ रेशियो. इट इज अ रेशियो टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. म्हणजेच काय फॉर्म्युला कसा येईल आपल्याला इथे आता? टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाइम टेकन. ठीक आहे, ॲव्हरेज स्पीड आहे. म्हणजे आपल्याला सगळे डिस्टन्स काय करायचे? सम ऑफ द डिस्टन्सेस अपॉन सम ऑफ द टाईम. आता हे ॲव्हरेज स्पीड समजून घेण्यासाठी तुमच्या टेक्स्टमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे शीतलचं. ठीक आहे. तर शीतलच्या केसमध्ये शीतल जेव्हा एक सर्टन पाथ फ्रॉम ए टू बी जेव्हा ती संगीताच्या घरी जाते. ठीक आहे. सो टोटल पाथ आपण पाहूया. शीतल फ्रॉम ए टू बी, इथे कोण आहे? शीतल आहे. तर शीतलचा स्पीड ऑन पाथ ए आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. सो ऑन पाथ ए स्पीड ऑफ शीतल तो किती दिला होता आपल्याला टेक्स्टमध्ये? आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तो पाहिलेला आहे. दॅट वॉज 500 मीटर्स. आणि हा 500 मीटर्सचा डिस्टन्स तिने, इथे आपण काय काढतो आहे? ओन्ली स्पीड काढतो. पहिले आधी आपण काय काढणार आहोत? फक्त स्पीड, आणि नंतर मग आपण ॲव्हरेज स्पीड काढणार आहोत. पहिले स्पीड समजून घेऊया. इन 5 मिनिट्स. ठीक आहे. 5 मिनिट्समध्ये किती काढला? किती झालं? सो टोटल हिअर डिस्टन्स इज व्हॉट? डिस्टन्स अपॉन टाईम. सो डिस्टन्स इज 500 अपॉन 5. म्हणजे किती डिस्टन्स झाला आहे? स्पीड किती आला आहे? स्पीड आला आहे 5 मीटर्स पर मिनिट. ठीक आहे. एवढा तिने स्पीड घेतलेला आहे. पाथ एवर स्पीड किती आला आहे? 100 मीटर्स पर मिनिट. तशीच ती पाथ बीवर गेली. हे थोडंसं रफ करते मी. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ठीक आहे. ओके. तशीच ती पाथ बीवर गेली. बी टू सी स्कूलला रीच करायला. हा आपण पाथ बी कन्सिडर करूया. आणि इथे तिचा डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स आहे 1200 मीटर्स. आणि बीपासून सीपर्यंत जायला तिला वेळ किती लागलेला आहे? तर सपोज 24 मिनिट्स. ठीक आहे. किती लागला आहे वेळ आपल्याला? 24 मिनिट्स लागलेला आहे. मग इथे पण आपण पाथ एवर तिचा, पाथ बीवर तिचा स्पीड काढू शकू शीतलचा. दॅट इज अगेन डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम विच इज इक्वल टू, डिस्टन्स किती सांगितलं आपल्याला इथे? 1200 मीटर्स. आणि टाईम किती दिलेला आहे? 24 मिनिट्स. आणि मग त्याच्यावरून आपल्याला किती आलेला आहे तिचा डिस्टन्स? किती आलेला आहे तिचा स्पीड? दॅट इज 50 मीटर्स पर मिनिट. एवढा तिचा स्पीड आहे. पाथ एवर स्पीड होता 100 मीटर्स पर मिनिट. आणि पाथ बीवर आहे तिचा स्पीड 50 मीटर्स पर मिनिट. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला काय काढायचं आहे? ॲव्हरेज स्पीड. आता ह्या ॲव्हरेज स्पीड काढायचं म्हणजे काय? व्हॉट इज ॲव्हरेज स्पीड? ॲडिशन करायचं आपल्याला त्याचं. आणि मग आपल्याला ॲव्हरेज स्पीड, टोटल डिस्टन्स त्यांचा पाहायचा आहे. सो ॲव्हरेज स्पीड ऑफ शीतल किती असेल? 500 प्लस 1200 अपॉन 500 इज अ पाथ ए अँड 1200 इज पाथ बी. आता जसा डिस्टन्स आपण ॲडअप केला तसाच आपल्याला टाईम, टोटल टाईमसुद्धा ॲडअप करायचा आहे. म्हणजे 5 मिनिट्स प्लस 24 मिनिट्स. मग किती आलं आपल्याला इथे? 1700 अपॉन 1700 मीटर्स
अपॉन 29 मिनिट्स. ठीक आहे. मग जेव्हा आपण याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन करतो तेव्हा आपल्याला आन्सर काय येतं? ॲव्हरेज स्पीड किती येणार आहे? 58.6 मीटर्स पर मिनिट. हा ॲव्हरेज स्पीड आहे शीतलचा पूर्ण ए पॉईंटपासून सी पॉईंटपर्यंतचा. होप तुम्हाला हे क्लिअर झालं आहे. ॲव्हरेज स्पीड इज व्हॉट? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल स्पीड. मग हे पूर्ण समजवण्यासाठी मी आधी तुम्हाला काय सांगितलं, तर पहिले शीतलचा नॉर्मल स्पीड पाथ एवर सांगितला, नॉर्मल स्पीड ऑन पाथ बी सांगितला आणि मग तिचा ॲव्हरेज स्पीड बोथ पाथ ए प्लस पाथ बी करून आपण काढलेला आहे. ठीक आहे. सो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲव्हरेज स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. का बरं स्पीड स्केलर क्वांटिटी आहे? आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. स्केलर quantities are the quantities which do not need direction to get specified. मग इथे पण आपण स्पीड सांगताना डायरेक्शन सांगत नाही, म्हणूनसाठी स्पीड हा काय झाला आहे? स्केलर क्वांटिटी आहे. आणि तुम्हाला लक्षात राहण्यासाठी एस ऑफ स्पीड स्टँड्स फॉर स्केलर क्वांटिटी ऑफ स्पीड. ठीक आहे. चलो, हे झालं स्पीडबद्दल. मग स्पीडबद्दल डेफिनेशन पाहिला, फॉर्म्युला पाहिला, टाईप्स युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म आणि ॲव्हरेज स्पीड आपण पाहिला अँड इट इज अ स्केलर क्वांटिटी हे पाहिलं. आता आपल्याला नेक्स्ट टर्मकडे जायचं आहे, दॅट इज वेलॉसिटी. वेलॉसिटी काय आहे? इट इज जस्ट डिस्टन्स कवर्ड इन पर्टिक्युलर डायरेक्शन इन गिवन टाईम. वेलॉसिटीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय? पर्टिक्युलर डायरेक्शन. सो डिस्टन्स कवर्ड इन पर्टिक्युलर डायरेक्शन इन अ गिवन टाईम टेल्स अस अबाउट वेलॉसिटी. कशाबद्दल सांगतो आपल्याला? वेलॉसिटीबद्दल. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय सांगणार मग आपण? डिस्टन्स कवर्ड इन पर्टिक्युलर डायरेक्शन अपॉन गिवन टाईम. And distance covered in particular direction is always displacement. हा टर्म पण आपण पाहिला होता. In a particular direction, distance covered in particular direction is displacement upon time. ठीक आहे. सो डिस्प्लेसमेंट इथे आपण कसं देणार? S upon T. डिस्टन्स स्टँड्स फॉर S, सिम्बोलाइज्ड बाय S. आणि हा वेक्टर क्वांटिटी आहे म्हणूनसाठी याला डायरेक्शन असल्यामुळे आपण याच्या डोक्यावर ॲरो देतो. ठीक आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. युनिट काय? युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज सेम ॲज दॅट ऑफ स्पीड. म्हणजेच SI मध्ये त्याला आपण मीटर्स पर सेकंडमध्ये मोजतो आणि CGSमध्ये आपण त्याला सेंटीमीटर्स पर सेकंडमध्ये सुद्धा मोजतो. ठीक आहे. थर्ड पॉईंट आपल्याकडे, वेलॉसिटी इज व्हॉट? वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. वेलॉसिटी काय आहे बाळांनो? एक वेक्टर क्वांटिटी आहे. का? कारण जेव्हा केव्हा आपल्याला वेलॉसिटी स्पेसिफाय करायची आहे तर आपल्याला त्याचा डायरेक्शन सांगणं गरजेचं असतं अलॉंग विथ द मॅग्निट्यूड. तसं स्पीड सांगताना ओनली मॅग्निट्यूड इनफ होतं. ठीक आहे. सो इट्स वेक्टर क्वांटिटी. येस. Distance covered in particular direction in given time, that is displacement upon time, is velocity. Velocity SI unit is meter per second, CGS unit is centimeter per second and it is a vector quantity. So hope एवढ्यापर्यंत क्लिअर आहे आपलं. आता आपण पुढे टाइप्स पाहूया त्याच्या वेलॉसिटीज. फर्स्ट, युनिफॉर्म वेलॉसिटी. इट्स व्हेरी सिमिलर टू स्पीड. युनिफॉर्म स्पीड जसं आपण सांगतो तसंच आपण युनिफॉर्म वेलॉसिटी पण सांगतो. युनिफॉर्म वेलॉसिटी काय? व्हेन अ बॉडी कवर्स इक्वल डिस्टन्स इन पर्टिक्युलर डायरेक्शन in equal time interval. Equal time interval. ठीक आहे.
याला आपण म्हणतो युनिफॉर्म स्पीड. म्हणजे काय केलं आपण, परत इक्वल डिस्टन्स घेतला आहे इन इक्वल टाईम इंटरवल. बट सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पर्टिक्युलर डायरेक्शन. येस, एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण इथे, ऑब्जेक्ट मूव्हिंग ऑन अ फ्रिक्शनलेस सरफेस इन अ गिवन डायरेक्शन. हा कसला एक्झाम्पल असू शकतो, युनिफॉर्म वेलॉसिटीचा. ठीक आहे, तो युनिफॉर्म वेलॉसिटी क्लिअर आहे. इक्वल डिस्टन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इन इक्वल टाईम इंटरवल, याला आपण युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणतो. सेकंड जो आपला टाईप आहे नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. आता नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी समजून घेताना काही गोष्टी तुमच्या परफेक्ट लक्षात राहिल्या पाहिजेत, त्या तुम्ही पाहून घ्या. नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. ठीक आहे, नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी डेफिनेशन आपल्याकडे काय, व्हेन अ बॉडी कवर्स unequal distance in a given direction in equal interval of time. याला काय म्हणतो आपण, नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. ठीक आहे, कवर्स बॉडी, व्हेन बॉडी कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन अ गिवन डायरेक्शन इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, याला आपण म्हणायचं नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी. मग इथे आपल्याला महत्त्वाचं काय, अनइक्वल डिस्टन्स आणि इक्वल इंटरवल ऑफ टाईम इन गिवन डायरेक्शन. ठीक आहे, सो याला आपण नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे व्हेरिएबल वेलॉसिटी पण म्हणू शकतो. म्हणजे काय, सो वेलॉसिटी कीप्स ऑन चेंजिंग. वेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे, कीप्स ऑन चेंजिंग. मग वेलॉसिटी कधी चेंज होणार आहे, कधी चेंज होणार आहे, सो इट विल डिपेंड. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं वेलॉसिटी स्पीड अँड डायरेक्शनशी रिलेटेड आहे. ओके, सो मग पहिली कंडिशन जिथे वेलॉसिटी चेंज होते, कधी चेंज होऊ शकते वेलॉसिटी, जेव्हा स्पीड इज कॉन्स्टंट अँड डायरेक्शन चेंजेस. स्पीड कॉन्स्टंट आहे पण तुम्ही कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज करताय, अशा वेळेला वेलॉसिटी चेंजेस. ठीक आहे, सेकंड कंडिशनमध्ये डायरेक्शन इज कॉन्स्टंट अँड यू कीप ऑन चेंजिंग स्पीड. ठीक आहे, डायरेक्शन सेकंड कंडिशनमध्ये काय, डायरेक्शन इज कॉन्स्टंट बट यू कीप ऑन चेंजिंग द स्पीड, अशा वेळेला सुद्धा वेलॉसिटी चेंज होते, वेरी होते, म्हणजे नॉन युनिफॉर्म राहते. आणि थर्ड कंडिशनमध्ये जिथे बोथ तुम्ही स्पीड पण चेंज करताय आणि डायरेक्शन पण चेंज करताय, both speed and direction changes, finally what happens, velocity changes. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामध्ये इन्क्लूड केल्यात आपण, नॉन युनिफॉर्म वेलॉसिटीमध्ये, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेरिएबल वेलॉसिटी. ठीक आहे, मग नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी आपण काय पाहिलं, व्हेन अ बॉडी कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन गिवन डायरेक्शन इन इक्वल टाईम इंटरवल. ठीक आहे, वेलॉसिटी कीप्स ऑन चेंजिंग. पहिलं काय, इफ स्पीड इज कॉन्स्टंट अँड डायरेक्शन changes, velocity changes. If direction is constant and speed changes, again velocity changes. And third case मध्ये if both speed and direction changes, velocity changes. आपण पाहूया ॲव्हरेज वेलॉसिटी. ठीक आहे, आता आपण पाहूया ॲव्हरेज वेलॉसिटी. ॲव्हरेज वेलॉसिटी काय आहे, तो इट इज द रेशियो ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, टोटल टाइम. आपण वेलॉसिटी काय सांगत होतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. इथे ॲव्हरेज वेलॉसिटी सांगताना आपण काय करतो, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. ठीक आहे, सो डिस्प्लेसमेंटचा एक एक्झाम्पल घेऊया आपण. शीतलच्या केसमध्ये
येस. सो शीतलला A to C पॉईंट रीच जर करायचं आहे तर शी हॅज टू कवर द डिस्टन्स ऑफ 300 मीटर्स विच इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. म्हणजेच हा शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे काय, थोडक्यात डिस्प्लेसमेंट आहे. आणि तिला टोटल टाईम जो लागणार आहे तो 29 मिनिट्स टू रीच फ्रॉम A पॉईंट टू C पॉईंट. ठीक आहे. मग आपण इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो 1300 दॅट इज द डिस्प्लेसमेंट मीटर्स अपॉन टोटल टाईम शी हॅज टेकन टू रीच फ्रॉम A टू C 29 मिनिट्स. आणि मग आपल्याला डिवाइड करून जे आन्सर येत आहे दॅट इज 44.83 मीटर्स पर मिनिट. हा काय झाला आहे, डिस्प्लेसमेंट हा काय झाला आहे, ही आहे ॲव्हरेज वेलॉसिटी शीतलच्या कंडिशनमध्ये जे तुमच्या टेक्स्टमध्ये दिलेलं आहे. सो होप आज आपण घेतलेले कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असतील स्पीड आणि वेलॉसिटीच्या रिलेटेड. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन कन्सेप्ट्स घेऊन येणार आहोत फ्रॉम द लेसन लॉज ऑफ मोशन. टिल देन टेक केअर, स्टे सेफ. थँक्यू व्हेरी मच.